ऐका ना, आमच्याकडे आता जून जुलै सारखा पाऊस पडतोय आणि पाऊस आला की आमच्या घरी एक खास पदार्थ बनवला जातो, तोही बाबाच्या हातचा, तो म्हणजे गरम मसाल्याची आमटी। गरम असताना हे कांदे झाकून ठेवायचे म्हणजे मुरतात थोडे। खोबऱ्याच्या वाट्या भाजायला ठेवायच्या आहेत, तर वाट्या अशा निखाऱ्यावरती ठेवायच्या, विस्तव लागू द्यायचा नाही जास्त, आणि ह्याच्या आतमध्ये पण निखारे भरून ठेवायचे। भाजलेला कांदा, खोबरं, बडीशोप आणि लसूण हे सगळं मिक्सरला लावून घेतलं। तेल गरम झाल्यावर कारळे, मोहरी, लसूण, हिंग, हळद हे घालून घेतलं। त्यानंतर वरण घातलं आणि लाल तिखट घातलं। फोडणीत घातलेल्या वरणामध्ये गरम पाणी घालून व्यवस्थित ढवळून घेतलं। त्यानंतर त्यामध्ये गरम मसाल्याची पावडर घातली आणि उकडलेला बटाटा घातला। कांदा खोबऱ्याचा वाटप केलेला मसाला घातला आणि छान उकळी काढली। गरम गरम वाफाळलेली चुलीवरची गरम मसाल्याची आमटी तयार आहे। मी आता मस्त आमटी भात ताव मारणार आहे। ही आमटी तुम्ही घरी करून बघा आणि कशी वाटली ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।